विश्रांतीनंतर महाराष्ट्र समयमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। मतदारांना सुद्धा आता शांत राहून कसं चालेल त्यांनाही जागरूक हे बनायलाच हवं। काही तरुणांनी एकत्र येऊन जागो इंडिया जागो ही एक मोहीम सुरू केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून jago.com ही एक वेबसाईट उघडण्यात आलेली आहे। आतापर्यंत 2 लाख मतदारांनी यावर नोंदणी सुद्धा केलेली आहे। बदलाव को लाने के लिए आप हमारी मदद करेंगे और हमारे सहभागी बनेंगे, ऐसी आशा हमें सुंदर और बढ़िया बनाने के लिए जितना प्रयत्न हम कर रहे हैं उतना ही प्रयत्न आप भी कर रहे हैं। नागरिक हैं, छोटे बड़े यंग बूढ़े सबको इसमें पार्टिसिपेट करना पड़ेगा, लेकिन पहली सीढ़ी है उसको पूरा करना पड़ेगा और उसी के लिए ये जागो रे 1 बिलियन वोट कैंपेन 3 महीने कोऑर्डिनेटर है मुंबई के, और ये मुंबई में जितने भी कार्यक्रम चल रहे हैं जागो रे के उनको कोऑर्डिनेट कर रहे हैं। मैं चाहूंगा कि युवाओं के द्वारा ही आप सुने कि वो क्या करना चाहते हैं और क्या कर रहे हैं। मैं चाहूंगा प्रशांत नानावरे आपको बताएं। मतदार म्हणून स्वतःला नोंदवेपर्यंतच आपण शोधून जातो आणि मग मतदान कुठे करणार असा मुद्दा जो आहे। याच्यामध्ये एक आउटरीच पार्ट आहे जो आपण 11 शहरांमध्ये कंडक्ट करतो। पूर्ण या 11 तुम्ही रजिस्टर करायला जेव्हा एखाद्या सरकारी कार्यालयात जातात तेव्हा आपल्याला कळतं की अच्छा या टेबलवर फॉर्म तिथे तुमचं नाव टाकतात, तेव्हा ते पूर्ण जे कन्व्हर्सेशन आहे ते सगळे जे बेसिक डिटेल्स आहेत तुमचे ते त्याच्यावर भरायचे। ऑलरेडी तुम्ही त्या जो तुमचा रेसिडेंट मॅप बनवते तर ते आपल्याला याच्यात हातभार लावून आहे। तो जो तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्ही त्यावर भरलेला असतो तो फॉर्म तुम्हाला जनरेट करायचा आहे। एकदा तुम्ही तो फॉर्म पूर्ण जनरेट केला की डायरेक्टली तो त्याच्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म कुठे जाऊन सबमिट करायचा आहे याचा पूर्ण डिटेल ॲड्रेस असेल, तो ऑफिसर कोण आहे त्याची माहिती असेल, ॲज अ रेसिडेन्शियल ग्रुप म्हणून आणि ॲज अ बर्थ ग्रुप म्हणून। तर ॲज अ रेसिडेन्शियल ग्रुप म्हणून टू वोट ऑन दैट पर्टिकुलर डे एंड योर बूथ नंबर एंड योर बूथ एड्रेस इज सो एंड सो। So right now I think everybody waits, some politics, you will come to know which polling booth you have to go. So I think this is the biggest threat to the people who can access the internet. It is not yet for the other people, collector's office or other than going to any other office, you have to go to your post office and register yourself. We will be able to push further. I will call upon, मैं अभी रिक्वेस्ट करूँगा रुबन मस्करन से, ये 20 साल के सकता है यूथ विंग है वो चलाते हैं। उसके अलावा भी ये मुंबई सिटी में कम से कम तो 18। I just run you through some figures. India is essentially a young country with 70, sadly, before the start of this campaign at least, just 10% लगेगा कि और कुछ भी कर सकते हैं। याबरोबरच महाराष्ट्र समयचं हे बातमीपत्र संपलं। सहारा प्रणाम।